जगण्याची अशी ही जिद्द. दिव्यांग पेन विक्रेत्याकडून सोलापुरात रस्त्यांवर पेन विक्री. परिस्थितीवर मात करीत विटा खानापूर जिल्हा सांगली येथील रहिवासी नंदकुमार भगवान गुरवे हे पेन विक्रीचा व्यवसाय करतात. नंदकुमार गुरवे सांगतात, मी जरी अपंग असलो तरी पण सर्वसामान्य असलेल्या व्यक्तीहून कमी नाही. नंदकुमार हे घाऊक दराने पेन विकत घेतात व मुंबई पुणे येथील बाजारपेठातील रस्त्यांवर पेन विकून स्वतःचा व पत्नीचा चरितार्थ चालवतात. कोणासमोर हात न पसरता कष्ट करून जगण्याची जिद्द प्रेरणादायी आहे. सध्या ते सोलापुरात वास्तव्यास आहेत. जनता संघर्ष न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते जाणून घेऊया. काका नमस्कार, तुमचं नाव काय? नंदकुमार भगवान गुरवे. आपलं गाव कोणतं? विटा. विटा तालुका खानापूर, जिल्हा सांगली. या ठिकाणी तुम्ही पेन आणि इतर शैक्षणिक साहित्य विक्री करताय. काय याचा उद्देश काय नेमका? काय नाही, आम्ही दोघंही अपंग आहोत. आम्हाला कोणतंही काम जमत नाही. जेणेकरून आमचं रोजंदारी आणि आमचं काहीतरी पोटापाण्याचं सुटावं या हेतून कोणापुढेही हात न पसरता पेन विक्री करून आम्ही आमचा उदरनिर्वाह. समाजामध्ये कित्येक लोक असे आहेत की स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक प्रकारचा व्यवसाय करतात, पण तुम्ही तुमच्या अपंगत्वावर मात करून सध्या हा पेन विक्री करताय. तुम्ही येणाऱ्या तरुण पिढीला म्हणा, एकंदरीत समाजाला काय आव्हान कराल, काय सांगाल? काय नाही, त्यांनी हात पसरू नये कोणापुढं. काहीतरी थोडाफार जेणेकरून आपल्याला झेपल एवढं व्यवसाय करून उदरनिर्वाह चालवावा. जेणेकरून असं कोणापुढं हात पसरून, आता कित्येक जण बघतो मी काही हात पसरलेले असतात, कोण इव्हन स्टँडवरती, रस्त्यावरती, ते करू नये. हाच माझा उद्देश. आपलं शिक्षण काय झालं? माझं ग्रॅज्युएट आहे. हे अपंगत्व तुम्हाला कसं आलं? तुमच्या अपंगत्व मला 4 वर्षाचा असताना एक ताप येऊन गेला. त्या तापातनंच मला हे झालं. पहिलं मला बसूनच हे करायचं. नंतर जसजसं वय वाढत गेलं तसं पायावरती उभा राहायचा प्रयत्न केला. त्याच्यातनंच मग उभा राहिलो आणि तसंच शाळा शिकलो. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलीचं लग्न केलं. ती आता तिच्या गेल्या घरी सुखी आहे. ठीक आहे, ते सुखाने. मुलगा आहे तो शिकतो. आपण एवढ्या दुरून प्रवास करून हा पेन विक्री वगैरे करताय. आपण आज तगायत आपण कुठे कुठे जाऊन आलात? म्हणजे कुठे कुठे सोलापूर शहरामध्ये म्हणा किंवा सोलापूरमध्ये मी फक्त आता झेडपीला चालू काय. आता इथून फक्त मी गव्हर्नमेंट ऑफिसेस करतो, बाकीचं काही करत नाही. मुंबईला गेला तसं? मुंबईला याच्यापूर्वी 3-4 दिवसापूर्वी गेलेलो. मी मुंबईला गेलो की जवळजवळ 8-10 दिवस मुंबईतच असतो. मुंबईतली सगळी गव्हर्नमेंट ऑफिसेस ते आपल्याकडनंच पेन हे घेतात.